हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवसानंतर ऑन कॅमेरा आलोय मी। अगदी 14 वर्षानंतर योग आलाय आमचा त्रिवार्षिक गोंधळ असतो आमच्या 5 कुटुंबांचा, आणि तो आजचा दिवस आहे। त्याच्यासाठी आम्ही गावी आलोय गोंधळासाठी, आणि 14 वर्षानंतर मी गोंधळ बघणार आहे आज। जेव्हा लहान होतो तेव्हा आलेलो, आणि त्याच्यानंतर आत्ता। तर आज पूर्ण तुम्हाला शूट करून दाखवणार प्रॉपरमध्ये, कसं काय सगळं कशा पद्धतीने चाललंय ते। आणि हा बघा माझा पत्रा कम ऑन, रे 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 रे, अरे रे, हा माझा पत्रा, माझी जान। चल 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 चल। तर मित्रांनो, आत्ता आपण आलोय आमच्या देवघरामध्ये। हे आमचं देवघर आहे आणि इथेच आज गोंधळ मांडण्यात येणार आहे। तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो देवघरामध्ये। हे आमची देवघर आहे आणि इथे देवीचं मंदिर आहे। त्याच्या बाजूलाच त्यांची जे सर्व वाद्य वगैरे असतात त्यांची ते सगळं मांडलं इथे, आणि त्याची इथे पूजा करायची असते। आणि या पूजेसाठी 2 माणसांची निवड झाली, माझ्या दादा वहिनींची। ते उपाशी आहेत। जसे सत्यनारायणाच्या पूजेला उपाशी असतात तसेच गोंधळासाठी पण उपाशी ठेवायला लागतात। आणि आता सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या विधीला सुरुवात होणार आहे। त्याच्या आधी सगळ्यांचा हे लोक आशीर्वाद घेत आहेत, आणि त्यानंतर पूजेला सुरुवात होईल। गोंधळी पण आलेले आहेत आणि पूजेला सुरुवात होणार आहे। तुम्ही त्यांच्या हाताला हात लावायचा, डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं, थोडंसं पाणी घालून थोडंसं पाणी घ्या, आचमन करा, हातावर पाणी घ्या, बरं सोडा, हात दुसरा व्यवस्थित हा ठेवा। पूल घ्या, पाण्यामध्ये बुडवा। पहिलं तुळशीला आपला समईला शिंपडा, तसंच इथे बुडवल्या, त्रिशूळाला लवंगला शिंपडा, नारळांवरती पाणी शिंपडा, विड्यांवरती पाणी शिंपडा, तिथे खाण्याला जी ओटी ठेवलेली आहे त्याच्यावरती पाणी शिंपडा। हळद, पिंजर, कुंकू, जसं पाणी शिंपडलं तसं सगळ्यांनी थोडं थोडं सोडा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा यादे सर्वभूतेषु सर्वदेवेन संस्थितः। नमस्तस्यै 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 नमो नमः। ओम नमो श्री गणेशा, ओम नमो बुद्धि प्रकाशा, ओम नमो गणेशा सिद्धिदायका, तुझ नमो। ओम नमो ओंकारा, ओम नमो चराचरा, ओम नमो गणेश गौरा गणपाल तत्परा, तुझ नमो। ओम नमो वागेश्वरी, ओम नमो ब्रह्मकुमारी, ओम नमो वाचाचारी सर्वसत्ताधारी, तुझ नमो। ओम नमो सद्गुरुराजा, ओम नमो अधोक्षजा, ओम नमो कैलासराजा शंभो देवा, तुझ नमो। ओम नमो दत्तात्रेया, ओम नमो अत्रि अनुसया, ओम नमो स्वामी सदया रामराया, तुझ नमो। ओम नमो सकळ संता, ओम नमो सिद्ध साधू आणि मानता, ओम नमो प्राणनाथा श्री हनुमंता, तुझ नमो। ओम नमो इष्टदेवा, ओम नमो मोक्षदेवा, ओम नमो कुळदेवा काळदेवा, तुझ नमो। ओम नमो वास्तुदेवा, ओम नमो ग्रामदेवा, ओम नमो वास्तुदेवा रामदेवा, तुझ नमो। ओम नमो वास्तुदेवा पितृदेवा, त्याच्यात एक एक पूजा ठेवा। ओम नमो श्री गणेशाय, महाकाय सूर्यकोटि ओम नमो श्री सद्गुरु श्रीनाथा दीनदयाळा समर्था कृपा करी मजनाथा लावी सुपंथा पुल्या गुणातीत निर्गुण व्यापकते परिपूर्ण वर्तविषी साक्षीत्वे करुण असशी आपण वेगळा ऐसिया श्रीनाथा अनादि सिद्धा परात्परा पूर्ण गुण आदेश माझा सच्चिदानंदा दावी शुद्ध मार्ग मज नाथा तुमचे अवतरणे
तर मित्रांनो आता पूजा वगैरे उरकली आणि आरतीची वेळ झाली. आरती पण हेच लोक म्हणतात, देवीची आरती आता सुरू होईल. तर मित्रांनो आता देवीची पूजा आरती सर्व झालेलं आहे आणि आता आपण चाललोय वाडीमध्ये फिरायला जोगवा मागण्यासाठी. देवीचा जोगवा मागायला आम्ही वाडीमध्ये चाललोय. पूर्ण गोंधळे लोक वाजवत गाणी म्हणत घेऊन चाललेत आणि सगळे लोक चाललेत. त्याच्यामुळे एक माहोल सेट होतो आणि मजा एक असते. देवघरात पहिले गेलो, त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही आता वाडी प्रमुखांकडे चाललोय. इथे आता आल्यावरती पूजा होईल, त्याच्यानंतर जोगवा दिला जाईल. मग हे सर्व झाल्याच्या नंतर पुढच्या घरात जाईल. एक मोठी प्रोसेस असते मित्रांनो ही, कारण एवढ्या घरांमध्ये जावं लागतं. कारण लोक वाट बघत असतात. 3 वर्षानंतर हा योग येतो, 3 वर्षानंतर गोंधळ असतो. त्याच्यामुळे लोकांना वाटतं की देवीचे पाय आमच्या घरात लागले पाहिजेत आणि यासाठी ते लोक तयारी करून ठेवतात. आरतीची जोगवा देण्यासाठी तयारी करून ठेवतात आणि त्यामुळं सगळ्यांच्या घरी जाणं योग्यच असतं. जोगवा मागण्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते, पण एक आशा असते लोकांची, एक भावना असते आणि आदर असतो. त्याच्यामुळं ते जावं लागतं. आणि सगळं पूर्ण वाडी फिरून झाल्याच्या नंतर आम्ही परत देवघराकडे जाणार. जिथे गोंधळ मांडलाय तिथे. त्याच्या आधी इथं आता पूजा झाले, आता जोगवा दिला जाईल आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार पुढच्या घरामध्ये. मजा येते कारण पूर्ण वाजवत आणि गोंधळी लोक नाचतात पण गातात पण, त्याच्यामुळे आणखीच माहोल होऊन जातात. आणि ह्या कार्यक्रमासाठी 3 वर्षानंतर हा कार्यक्रम असतो, म्हणून आम्ही सगळेच्या सगळे चाकरमानी वगैरे पाहुणे लोक, माहेरवासिनी हे सगळे लोक आलेत ह्या कार्यक्रमासाठी आणि त्याच्यामुळं एक अजून माहोल सेट झाला आहे. भरपूर मजा आली, सगळे एकत्र भेटलेत, त्याच्यामुळं अजून मजा येते. आणि बघूया अजून काय 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 बघायला भेटणार आहे. जे आहे ते एकदम भारीच आहे, तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता जाऊया, हे झालं की पुढच्या घराकडे. चला आता इथे सर्व झालंय पूजा जोगवा देऊन आणि आता आपण चाललोय पुढच्या प्रवासाला, पुढच्या घरामध्ये. काही घरं बंद आहेत, आता मुंबईला लोक भरपूर असतात त्याच्यामुळे काही घरं बंद असतात. तर जेवढे घरं चालू असतात त्यांच्याकडे जावं लागतं, कारण ते लोक तयारी करून ठेवतात. आता आपण चाललोय पुढच्या घरात. हे 2 घरं बंद आहेत त्याच्यामुळे पुढच्या घरात चाललोय जोगवा मागण्यासाठी. आणि हे बघा आमचं मानोबा देवाचं मंदिर. मंदिराचं काम चालू आहे, एकदम सुंदर नक्षी काम मुकुटाचं दिसतंय तुम्हाला. हे मंदिराचं काम चालू आहे आणि येत्या आता 10 मार्चला कार्यक्रम आहे, मोठा उत्सव आहे, महोत्सव आहे. हा पण 3 वर्षानंतर इथे पूजा केली जाते आणि तेच हे वर्ष आहे 3रं. 10 मार्चला कार्यक्रम होणार आहे. एकदम खतरनाक असा माहोल बनणार आहे. त्यावेळी पूर्ण वाडीतील लोक तिथे येणार आहेत आणि इथे मोठा मंडप वगैरे बांधून पूजा नमनचा कार्यक्रम सगळं होणार आहे इथे.
तुम्ही बघू शकता मंदिराचं काम सुरू होतंय, चालूच आहे. आता थोड्या दिवसात पूर्ण होईल, 10 मार्चच्या आधीच. आणि तुम्ही बघू शकता किती सुरेख मंदिर बांधलंय, एकदम छोटं आहे पण जबरदस्त असं. हे मंडळी सगळे काम करतात इथे, म्हणजे आपल्या वाडीसाठी सगळं मंदिरासाठी करतायत हे लोक. तुम्ही बघू शकता आमची वाडी, आमचं क्रिकेटचं मैदान आणि आमच्या देवाचं मंदिर. पूर्ण गावी आल्यावरती माहोल बनतो ना, त्याच्यासाठी गावी यायला लागतं. हे बघा मानोबा देवाचं मंदिर लांबून बघा किती भारी दिसतंय एकदम. आता पूर्ण झाल्यावर कसं दिसेल मग ते, पूर्ण लाईट वगैरे मारणार आम्ही, मंडप वगैरे मारणार, त्याच्यानंतर माहोल, डीजे, धान धून धडाम, जबरदस्त एकदम मजाच मजा. कारण वाडीतील सगळे लोक येणार आहेत. आता हे लोक जोगवा मागण्यासाठी गेलेत, तोपर्यंत आपण थोडं इथं टाइमपास करूया. कारण सगळे घरं फिरायला जमणार नाही आपल्याला, म्हणून थोडे आपण टाइमपास करायला इकडे आलोय. कारण आत्ता घरी काय माहोल आहे हे पण दाखवतो तुम्हाला. जोगवा कसा मागतात ते दाखवलं, पण आता घरी काय माहोल आहे त्याची सर्व तयारी वगैरे ते दाखवतो तुम्हाला. हे बघा आमची बाग आहे, इथे वांगे लागलेत, पावट्याच्या शेंगा वगैरे, पावट्याचे घराच्याच बाजूला हे. आणि ते टोमॅटो, पावट्याच्या शेंगा हे घराच्या बाजूला मस्त लावलंय बाग छोटीशी, त्याच्यात हे लागलंय. हे बघा हे पावट्याची शेंगा, एवढीशी बाग आहे छोटीशी, दोघांसाठी बस. इथे आता पूर्ण देवघरात आता इथे काय चाललंय हे दाखवतो तुम्हाला. लोक वाडीतील जेवढे अवेलेबल लोक आहेत ते सगळे जेवण वगैरे करायला आले तिथे, प्रसाद करायला, महाप्रसाद. हे बघा देवाच्या नैवेद्याची तयारी चालू झाली. इथे आई हे करते, वडे करते. वडे तर तुम्हाला माहितीच असतील, कोकणातले वडे, तेच वडे चालू आहेत इथे. हे फक्त देवाच्या ह्याच्यासाठी आहेत, नैवेद्यासाठी आहेत. आणि महाप्रसादासाठी जे जेवण बनवत आहेत ते अलग आहे पूर्ण. त्या बायका, सगळ्या वाडीतल्या बायका मिळून बनवतात जेवण, तेही दाखवतो. त्याआधी बघा तुम्ही ते सर्व आता फुलं वगैरे घराला पूर्ण सजवणार. त्याच्यानंतर गोंधळ जिथे मांडणार आहेत तिथे सजवण्यासाठी तयारी चालू आहे. फुलांचे हार, लाईट वगैरे. हे आपले अर्जुन माळ ओततायत, माळ विणतायत. अण्णा आपला इथे लाईट वगैरे चालू आहे. आणि हे बघा इथे जेवणाची तयारी चालू झाली, मस्त वडे वगैरे पूर्ण इथं जेवण. ह्या लोक आमच्या वाडीतलेच लोक करतात, बायका मिळून सगळ्या. एकदम टेस्टी जेवण संध्याकाळच्या साठी. हे बघा मित्रांनो, आता आपली सर्व मंडळी जी जोगवा मागायला गेली होती ती सर्व मंडळी आपल्या घरी परत आलेत, देवघरामध्ये जिथे गोंधळ होणार आहे इथे. आणि त्यांचे पाय धुतले जात आहेत. त्यांचे सगळ्यांचे पाय धुतल्यानंतर इथे परत पूजा केली जाईल. जे लोक घरात अवेलेबल नव्हते, जे लोक इकडे आलेले महाप्रसाद बनवण्यासाठी, ते लोकांनी इथेच जोगवा घेऊन आलेत आणि ते वेट करतात त्या लोकांचा येण्याचा यांच्या. ते लोक आता इथे त्यांची पूजा करणार, त्यांना जोगवा देणार. त्याच्यानंतर मग हे लोक आतमध्ये जाणार देवाऱ्यामध्ये.
देवघरामध्ये आणि तिथे सर्व हे ठेवणार. अशी प्रोसेस असते. जी पूजा चालली इथे, ज्या बायका इथे घरी नव्हत्या त्या सगळ्या आल्या तिथे जोगवा घेऊन आणि इथेच पूजा करणार ते लोक. आता ह्या दोघांना पण आतमध्ये घेऊन जातील, पण इथे बायकाने अडकवलंय त्यांना नाव घेण्यासाठी फोर्स करतायत. बघूया काय नाव घेते. नाव नाहीत बोलते. मित्रांनो, आता जेवढा जोगवा ते सर्व आणलं होतं ते लोक इथे ठेवणार. त्याच्यानंतर आशीर्वाद घेणार देवाचा, देवीचा, आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार. अजून भरपूर कार्यक्रम आहेत. ड्युटी पाजरायचे, त्याची आता तयारी थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे आणि त्याच्यासाठी सगळं माहोल होणार आहे. हे बघा, इथे गोंधळी लोक रांगोळीची तयारी करत आहेत. इकडे ड्युटी जास्त मोठी, त्याची तयारी चालू आहे. ते लोक पीठ लावून वगैरे ते सर्व बनवतात. इथे पूर्ण मांड जसा भरतात तशा टाईपचं सर्व कळसाला सजवलं जाईल आणि त्याच्यानंतर ते पूर्ण इथे तांदळाने पण रांगोळी काढतायत, तुम्ही बघू शकता. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर मग दिवट्या पेटून नाचणार, त्याच्यावरती देवीचा गोंधळ होणार. तिथे पब्लिक दिवट्या घेऊन नाचणार. ती प्रोसेस ह्याच्या आधीही अनुभवले मी. ते माहोल एकदम खतरनाक असतो, त्याच्यात मजा वेगळी असते आणि पूर्ण धुंद होऊन नाचतात. हे बघा, धीरे धीरे सगळे जेवढे वाडीमध्ये पब्लिक आहेत ते सगळे यायला सुरुवात होतील. जसं वेळ जवळ येईल ड्युटी प्रज्वलित करण्याची, तसे लोक सगळे येतील. जेवढे पण पाहुणे लोक आहेत, जे लोक आलेत, वाडीतले लोक, बाहेरचे लोक, सर्व लोक या आता त्या ड्युटी जेव्हा पाजला होतील तेव्हा सगळे लोक इथे अवेलेबल असतीलच. आणि ते सर्व तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात तो कार्यक्रम होणार. हे बघा, हे जे ऊस आहेत, 5 कांड्या आहेत ऊसाच्या, त्या एक विशिष्ट प्रकारे बांधल्यात या लोकांनी आणि त्या याच्यावरती ठेवणार. या मांडावरती जो कळस सजवून ठेवलाय त्याच्यावरती ठेवणार. त्याच्यानंतर ऊसाला पूर्ण ज्या माळा, लाईट वगैरे ज्या बनवल्या आहेत त्याच्याने सजवणार आणि त्याच्यानंतर त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार.
समस्त माझे पाष्टे भावकी बंधू त्रैवार्षिक गोंधळ प्रथमच आपण आयोजित केलेला आहे. प्रति 3 वर्षाप्रमाणे या पाष्टे भावकीनं गोंधळ आयोजित केलेला आहे. तरी सर्व भाविकांनी आता ज्योत प्रज्वलित करण्याची वेळ जवळ आलेली आहे. तरी भाविकांनी विनंतीला मान देऊन या गोंधळ मंडपामध्ये आपण उपस्थित राहण्याची कृपा करावी. करायची का सुरुवात? मान मानकरी प्रतिष्ठित नागरिक मान मानकरी खोत पोलीस पाटील ड्युटी प्रज्वलित करण्यासाठी हुकूम आहे का? त्यांच्या हाताला तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता इथे ऊस जो कळसावरती लावलाय असा एकदम 5 ऊसाच्या कांड्या त्यांना आता पूर्णपणे सजवून झाले आणि आता पुढची प्रोसेस सुरू आहे. इथे आता दिवटी प्रज्वलित केली जाईल. त्याच्यानंतर पूजा हे तुम्ही बघू शकता इथे दिवटी पेटवत आहेत आता इथे आणि ते पेटवून झाले आणि त्याच्यानंतर पूजा केली जाईल. कळसाची पूजा केली जाईल. त्याच्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवणार आणि तो नाचण्याचा कार्यक्रम असं सर्व असतं. इथे पूजा केली जाते. त्याच्यानंतर नैवेद्य केला जाईल. त्याच्यानंतर मग तो कार्यक्रम असेल. म्हणजे आता थोडाच वेळ राहिला एकदम जो नाचण्याचा कार्यक्रम असतो ते दाखवण्यासाठी आणि तोच अनुभवायला आम्ही उत्सुक आहोत. कारण त्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हॉल्व होता येतं. ते नाचण्यासाठी ती मजा अलग असते. आता धीरे धीरे सगळे लोक वाढले तिथे आणि लवकरच तो कार्यक्रमाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा वाद्य सुरू होईल. पुन्हा एकदा गाणी सुरू होणार. पुन्हा एकदा आईचा गोंधळ गायला जाईल. तर मित्रांनो, आता वाडीतील बहुतेक आणि पाहुणे लोक वगैरे सगळे आलेत आणि ड्युटी पण पाजळून झाले आणि ही ड्युटी घेऊन डायरेक्ट आता देवघराकडे जाणार. आईला ओवाळणार त्याच्याने. त्याच्यानंतर परत बाहेर येणार. आता तेच कार्यक्रम राहिलाय. देवघराकडे चाललेत वाजवत गाजवत आणि ते ओवाळणार आता. त्याच्यानंतर ज्या कार्यक्रमासाठी आम्ही उत्सुक आहोत नाचण्यासाठी ड्युटी घेऊन आईचा गोंधळ गायला जाईल, वाजवलं जाईल आणि ज्या कार्यक्रम आम्ही उत्सुक आहोत तोच कार्यक्रम होणार आहे आता. आणि त्याच्यासाठी फक्त काही क्षण वाट बघायला मिळेल. मित्रांनो, माहिती हा व्हिडिओ खूप मोठा होतोय पण हा कार्यक्रमच असा असतो पूर्ण दिवसभर काही ना काही चालू असतं. त्याच्यामुळं व्हिडिओ मोठा होणार आहे साहजिकच आहे. पण तुम्हाला पण काहीतरी अलग बघायला मिळेल. गावाला काही रूढी परंपरा असतात ते सर्व बघायला मिळेल. याच कारणाने हा व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल. त्यामुळं तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि ते आता बघू शकता तुम्ही ओवाळून झालंय आणि आता आरती पण ओवाळेल. त्याच्यानंतर बाहेर घेऊन जातील परत ड्युटी आणि सगळे लोक तर आलेत. त्याच्यामुळं आता गोंधळ घातला जाईल.
पाठीमागे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. काही लोक याची पकडून टाकतात. खाली बघा, खाली द्या. समस्त भाविकांनी आता आपल्याला काकडे दाखवायचे आहे, तरी प्रत्येकाने काकडा हातामध्ये घ्यायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तुते नमस्तुते. अंबाबाई
मित्रांनो, आजचा दिवस खूप सुंदर होता, एकदम मजा आली. भरपूर दिवसानंतर असा माहोल बघायला भेटला, त्यामुळे भरपूर मजा आली. तुम्हाला व्हिडिओ जर आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटू नवीन अशाच काहीतरी व्हिडिओ घेऊन पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.